साऊथचे कुठलेही सिनेमे त्यामध्ये ना ॲक्टर्सवरती तुम्ही कसे दिसताय ह्याचं रिस्ट्रिक्शन फार दिसत नाही मला. आपल्याकडे बरेचदा बॉडी शेमिंग केलं जातं. एखादी ॲक्ट्रेस रडतीये, पार तिचं जीवन उद्ध्वस्त झालंय आणि डिरेक्टर कट करतो आणि म्हणतो अरे नाही 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 तिचे केस नीट दिसत नाहीत. कोणाला भान असतं रडताना केस कसे दिसत आहेत या बाबतीतलं. काही वर्षांपूर्वी अनफॉर्च्युनेटली घराला आग लागली होती माझ्या शॉर्ट सर्किटमुळे. सो मला वाटलं की आता संपलं सगळं, आता पुन्हा नव्याने उभं करायचं आहे. तर झी नाट्य गौरवला तुला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक मिळालंय. 17 वर्ष लागली आहेत एक पारितोषिक मिळायला. सो पहिला अवॉर्ड आहे माझा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून. ज्यांना ज्यांना प्रेम करून बघायचं आहे त्या सगळ्यांसाठीचं हे नाटक आहे. ज्यांनी प्रेम करून झालंय, ज्यांना आता प्रेमात काही इंटरेस्ट नाही त्यांच्यासाठीचं सुद्धा हे नाटक आहे. फोन्स येतात अनेक वेळेला की तुमचं नाव शॉर्टलिस्ट झालंय पण तुमची सोशल मीडियाची लिंक पाठवा, तुमचे फॉलोअर्स किती ते बघायचं आहे. माझं असं होतं की नाही आहेत, 0 फॉलोअर्स आहेत मला. मग काय करशील, म्हणजे मी कलाकार नाही का? नमस्कार मंडळी, झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या ह्या अनोख्या एपिसोडमध्ये मी संजना पाटील म्हणजेच तुम्हा सगळ्यांची लाडकी संजू तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे आपल्या आजच्या एपिसोडमध्ये नेमकं कोण येणार आहे? मी सांगते. तर मालिका, चित्रपट, नाटक, वेब सिरीज अशा प्रत्येक माध्यमांवर आपल्या अभिनयाची छाप ज्याने सोडली आणि का रे दुरावा ह्या मालिकेतून जो घराघरात पोहोचला तो क्यूट हँडसम असा कमाल अभिनेता म्हणजे सुयश टिळक. तर आपण सुयश बरोबर करणार आहोत गप्पांची दावत. चला तर मग. आणि नाटक विश्वातून घराघरात पोहोचलेला तुम्हा आम्हा सगळ्यांचा लाडका अभिनेता सुयश टिळक इथे आलाय. तर दावते गॉसिपच्या या नवीन भागात मी तुझं स्वागत करते. आणि आत्ता आपण आलेलो आहोत द बिग फिशला, माशांसाठी खूप फेमस असलेलं असं रेस्टॉरंट. आणि आम्हा सगळ्यांना माहिती आहे की तुला मासे फार आवडतात आणि हा असा सगळा नजराणा माशांचा समोर आहे. कसं वाटतंय तुला इथे येऊन? खूप मस्त वाटतंय. एकतर जेवण समोर असताना गप्पा मारायच्या हे कॉन्सेप्ट मला फार काही पटत नाही, पण आज ते करावं लागणार आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. मला तुला हे विचारायचं आहे की बघ म्हणजे नाटक क्षेत्र, मालिका विश्व आणि वेबसिरीजसुद्धा, कारण तू आत्ताच रिसेंटली बंदिश बँडिट्स नावाची वेबसिरीज केली आहेस, त्यात एक पात्र तू साकारलं आहेस. तर तू आता विविध माध्यमांवर काम करतोयस, तर तो अनुभव कसा आहे? माझी पहिली सिरियल मला आठवतं आहे काहीतरी एक 6-7 भाग झाल्यानंतर श्रीरंग गोडबोले प्रोड्युसर होते. इंडियन मॅजिकाची सिरियल होती अमर प्रेम नावाची, झी मराठीवर. तर ती सिरियल मला 6-7 भाग टेलिकास्ट झाल्यानंतर एकदा श्रीरंग गोडबोलेंचा निरोप आला सेटवरती की त्याला सांग चांगला केला सीन म्हणून. सो दॅट वॉज अ बिगेस्ट कॉम्प्लिमेंट फॉर मी, दॅट वॉज अ बिगेस्ट व्हॅलिडेशन फॉर मी की हां आपण काहीतरी बरोबर करतोय. चांगलं करतोय की नाही माहीत नाही, पण आपण ॲटलिस्ट बरोबर दिशेने चाललोय. आणि ते करत असताना मला लक्षात आलं की माध्यमं जी आहेत, आता OTT आलं आहे, टेलिव्हिजन, सिनेमा, नाटक, ही जी वेगवेगळी माध्यमं आहेत, या प्रत्येक माध्यमांसाठी तुम्हाला वेगवेगळा अप्रोच असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने त्या माध्यमांना अप्रोच करणं खूप महत्त्वाचं आहे. ते शिकून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यातल्या तांत्रिक बाबी माहिती असणं खूप गरजेचं आहे. सो सुरुवात बिहाइंड द कॅमेरा बऱ्याच गोष्टी शिकण्यापासून झाली की असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायचो, प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करायचो, मग असोसिएट डिरेक्टर म्हणून काम करायला लागलो. सो बिहाइंड द कॅमेरा सगळ्या गोष्टी आधी शिकून घेत होतो. त्यावेळेला वेगवेगळे अनुभव आले. कोणाला त्यावेळेला माहीत नव्हतं की मला ॲक्टर म्हणून काय करायचं आहे पुढे, किंवा मी खरंच ॲक्टर म्हणून काही करू शकणार आहे की नाही पुढे. आज आफ्टर ऑल दिस इयर्स खूप समाधान वाटतं की जे करायचा विचार करून घरातनं बाहेर पडलो होतो ते कुठेतरी अचीव करता येतं आहे. ह्या वेगवेगळ्या माध्यमांवरती चॅलेंजेस आहेतच, पण या वेगवेगळ्या माध्यमांवरती मला हवं तसं वावरता येतं आहे.
ह्याचं समाधान आहे. क्या बात आहे. मला ह्याच तुझ्या उत्तराला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे. मराठी अभिनेता आहेस तू, तुझी मातृभाषा मराठी आहे, अशा वेळी हिंदीत काम करताना तुला कोणत्या पद्धतींच्या चॅलेंजेसला फेस करावं लागलं किंवा ते आव्हानात्मक होतं का असं तुला वाटतं? काम करण्याचा अनुभव माझा खूप चांगला होता आणि मला अजूनही इथून पुढे खूप काम करायला आवडेल हिंदीमध्ये देखील. कारण मला वाटतं वेगवेगळ्या भाषांमध्ये जेव्हा तुम्ही काम करता त्यावेळेला कुठेतरी त्या भाषांचं एक त्या भाषांमधली एक वेगळी गंमत तुम्हाला शिकायला मिळते. बरेचदा आपल्याला असं ऐकून माहीत असतं की हिंदीमध्ये असं होतं तसं होतं, पण मला तसं काहीच अनुभव आले नाहीत. मला कुठल्याही पद्धतीचा वाईट अनुभव हिंदीतनं कधीच आला नाही. इनफॅक्ट मराठीत मला काही वेळेला वाईट अनुभव आलेत काम करताना, पण हिंदीत मला असं आजपर्यंत कधीच झालं नाही. एक रिस्पेक्ट, पॅशनेटली काम करण्याची एक सवय ही मला तिथे जास्त बघायला मिळाली आहे. सो इट्स अ एन्जॉयबल प्रोसेस. दोन्ही प्रोजेक्ट्समध्ये काम करताना मला कुठलेही चॅलेंजेस ॲज सच फेस नाही करावे लागले. चांगल्या कलाकारांबरोबर काम करत होतो तो एक वेगळा ॲडव्हान्टेज होता की जेव्हा तुमच्या आजूबाजूला चांगले कलाकार असतात त्यावेळेला ते तुम्हाला एनकरेज करतात. ते तुम्हाला कुठल्याही पद्धतीने हे असं करू नको किंवा हे असं काय करतोयस तू अशा पद्धतीने चॅलेंज नाही करत. उलट ते समजून घेतात तू काय करतोयस किंवा काय करतेस आणि ते एन्हान्स करण्यासाठी ते त्यांच्याकडनं अजून 4 एफर्ट्स घेताना दिसतात. सो तिथे खूप चांगली देवाणघेवाण होते. बंदिश बँडिट्सला मला खूप मजा आली आनंद तिवारीसारख्या डिरेक्टरबरोबर काम करताना की पहिल्या दिवशी मी गेलो सेटवर तेव्हा त्यांनी मला मस्त मिठी मारली आणि मला म्हणाला की थँक्यू की तू हे पात्र करायला हो म्हणालास. तर सुयश, तुझं सध्या रंगभूमीवर एक छान नाटक सुरू आहे ज्याचं नाव आहे ज्याची त्याची लव्ह स्टोरी. तर झी नाट्य गौरवला तुला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं आहे. क्या बात आहे. म्हणजे तू नवीन नाटक, पारितोषिक, काय सांगशील तुझ्या पात्राबद्दल आणि नाटकाबद्दल? 17 वर्ष लागली आहेत एक पारितोषिक मिळायला. सो पहिला अवॉर्ड आहे माझा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आणि तोही नाटकासाठी मिळतोय ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण सुरुवात नाटकापासून झाली. ज्याची त्याची लव्ह स्टोरीबद्दल बोलायला गेलं तर असं नाटक आहे जे नाटक मी घेतल्यानंतर अनेक जणांनी मला हे सांगितलं होतं की का घेतलंस. कारण हे नाटक 6 पात्रांबाबतीत आहे. वेगवेगळ्या लव्ह स्टोरीज आहेत. कोणी एक मुख्य, कोणी एक दुय्यम असं नाही आहे. सो अशा पद्धतीचं नाटक जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट करता तेव्हा त्याच्याबद्दल बऱ्याचशा चर्चा होतात की अरे तुझ्या सराउंड असलेलं नाटक घे किंवा तू लीड आहेस किंवा तू मेन आहेस अशा पद्धतीचं नाटक ॲक्सेप्ट कर. असे बरेचसे टोमणे मला ऐकायला मिळाले होते. काही जणांनी असंही सांगितलं होतं की कशाला ह्या नाटकाचं काही होणार नाही का, तू या नाटकाबाबतीत एवढा विचार करतोय. मला खूप आवडलेली गोष्ट म्हणजे ऋषिकांत राऊतनी हे नाटक लिहिलं आहे आणि ते इतकं इंटरेस्टिंगली लिहिलं आहे की त्याच्यात आजूबाजूला घडणाऱ्या ज्या लव्ह स्टोरीज आपल्याला दिसतात आजकाल त्याबद्दल खूप छान टेक घेतला आहे त्यांनी. एक खूप छान पद्धतीने त्यांनी त्या सगळ्या नात्यांना एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला आहे आणि प्रत्येकाचे प्रेमाकडे किंवा लव्ह स्टोरीजकडे बघण्याचे खूप वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ज आहेत. ते एकत्र एका नाटकात बघायला मिळत आहेत. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती. आणि माझं पात्र विवेक, सो विवेक मला प्ले करायला खूप मजा येते. माझ्या खूप जवळचं कॅरेक्टर आहे विवेकचं आणि मी जसा माझ्या वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टींबाबतीत मॅच्युअर होत गेलो आहे, काही निर्णय घेत गेलो आहे, तसाच विवेक आहे आणि विवेकचे अनुभव आणि माझे अनुभव बऱ्यापैकी सिमिलर आहेत. अर्थात विवेक खूप आउट अँड आउट फ्लर्ट दाखवला आहे नाटकामध्ये. तो एकही मुलगी सोडत नसतो फ्लर्ट करण्यापासून. पण विवेकचं कॅरेक्टर जे आहे ना, अख्ख्या नाटकात तो न बोलता अनेक गोष्टी बोलून जातो, जे मला खूप इंटरेस्टिंग वाटत होतं जेव्हा मी नाटक ऐकलं तेव्हा, आणि त्यामुळे मी ते नाटक घेतलं. यंग जनरेशन जे आजकाल वेबसिरीजला एक्सपोज्ड आहेत, ज्यांना रील्स खूप बघायला आवडतात, ही जनरेशन नाटकाकडे फार येताना दिसत नाही किंवा थिएटर्समध्ये फार वळताना दिसत नाही. माझी इच्छा आहे ही खूप की तुम्ही एकदा या ज्याची त्याची लव्ह स्टोरी बघायला आणि मग तुम्ही नाटकांकडे नाही वळालात तर मी मान्य करतो. पण हे नाटक पूर्णपणे यंग जनरेशनसाठीचं आहे. म्हणजे जे लोक साधारण 18 ते 40च्या एज ग्रुपमधले आहेत त्या सगळ्यांसाठीचं हे नाटक आहे.
जे जे शहरातले आहेत त्या सगळ्यांसाठीचं हे नाटक आहे, जे जे गावातले आहेत त्या सगळ्यांसाठीचं हे नाटक आहे ह्या एज ग्रुपमधले. ज्यांना ज्यांना प्रेम करून बघायचं आहे त्या सगळ्यांसाठीचं हे नाटक आहे. ज्यांनी प्रेम करून झालंय, ज्यांना आता प्रेमात काही इंटरेस्ट नाही त्यांच्यासाठीचं सुद्धा हे नाटक आहे. सो ज्यांनी ज्यांनी आयुष्यात मैत्री, प्रेम, नातेसंबंध जगणं ह्या गोष्टी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला आहे त्या सगळ्यांसाठीचं हे नाटक आहे. सो यंग जनरेशननी डेफिनेटली नाटकांकडे यायला पाहिजे म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि जेव्हा जेव्हा यंग जनरेशन येतो तेव्हा नाटकाचा प्रयोग वेगळा रंगतो हे आम्ही नोटीस केलं. कारण त्यांच्यातले विनोद आहेत काही काही, त्यांच्यातल्या गमती जमती आहेत, त्यांच्यातल्या काही टर्म्स आहेत, मिलेनियल्स, जेनझी हे जे आजकाल आपल्याला बघायला मिळतं, ऐकायला मिळतं, त्या सगळ्या कॉन्सेप्ट्स नाटकामध्ये एन्जॉय करायला मिळतात त्यांना. त्याचा ॲक्सेप्टन्स आहे आमच्याकडे त्या नाटकामध्ये. सो ते खूप इंटरेस्टिंगली उलगडत जातं आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ॲज यू सेड, इट्स टुडेज प्ले, आत्ताचं नाटक आहे आणि ते येऊन लाईव्ह बघण्यात जी मजा आहे ती दुसऱ्या कुठल्याही आर्ट फॉर्ममध्ये नाही. मला सुयश तुला एक गोष्ट सांगायची. आता हे थोडं अँकर म्हणून नाही पण एक छोटीशी फॅन मोमेंट आहे. ओके, बरं. तुझं ना कार्यदुरावा सुरू झालं आणि मला वाटतं तोपर्यंत तुझं पात्र असं अगदीच फार असं सगळे आता घराघरात तू पोहोचलायस अशी एक मोमेंट आहे. तेव्हा मी शाळेत होते. ओके, मी म्हातारा असल्याची मोमेंट आहे खरं तर, फॅन मोमेंट नाही. तुझं वय झालंय सुयश हे सांगण्याची मोमेंट आहे. ए नाही रे, वेडा आहेस का, असं कसं करू आम्ही. तर तेव्हा मला न्यूजपेपरचं नाव नाही माहिती पण कोणत्या तरी तू सदर लिहिलं होतंस, तू स्वतः लिहिलं होतंस आणि त्यातलं पहिलीच ओळ अशी होती की तुला साऊथ इंडस्ट्रीमध्ये तिथला मोठा स्टार व्हायचं होतं. हे खरं आहे का? असं तू लिहिलंयस का? आजही आहे. मग काय ते साऊथचा स्टार, क्या बात आहे. आणि हे मी ऐकलं नाहीये कुठे. मला साऊथ इंडियन सिनेमा बाबतीत प्रेम असण्याची वेगळी कारणं आहेत ॲक्च्युली. लहानपणापासून मला नकळत कधीतरी गोडी लागली साऊथ इंडियन सिनेमा बघायची आणि जे मी एन्जॉय करायचो. मला मजा यायची, मला खूप आवड होती त्या गोष्टी. अजूनही करतो मी साऊथ इंडियन सिनेमा अजूनही बघतो. तुझा चेहऱ्यावरचा रंग बदलला बाय द वे. सो आय लव्ह वॉचिंग साऊथ इंडियन फिल्म्स. अनेक वेळेला मला असं वाटतं की मी ती भाषा शिकून तिकडे जाऊन स्ट्रगल केलं पाहिजे आणि मला ते आताही तुला असं वाटतं? आत्ताही वाटतं, डेफिनेटली वाटतं. दुसरं मला एक वाटतं की साऊथचे कुठलेही सिनेमे मी जे पाहिलेले आहेत, जे मला आवडतात, त्यामध्ये ना ॲक्टर्सवरती तुम्ही कसे दिसताय ह्याचं रिस्ट्रिक्शन फार दिसत नाही मला. आपल्याकडे बरेचदा बॉडी शेमिंग केलं जातं, वजनावरनं, दिसण्यावरनं, रंगावरनं, अगदी केसांवरनं सुद्धा आपल्याकडे बरेचदा गोष्टी खूप स्पेसिफिक. म्हणजे मी काही वेळेला हे सेटवरती अनुभवलेलं आहे की एखादी ॲक्ट्रेस रडतीये, पार तिचं जीवन उद्ध्वस्त झालंय आणि डिरेक्टर कट करतो आणि म्हणतो अरे नाही 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 तिचे केस नीट दिसत नाहीत. कोणाला भान असतं रडताना केस कसे दिसत आहेत या बाबतीतलं, किंवा एक विस्फारलेला दिवस वाईट गेलाय, फार हॉरिबल गोष्टी चालल्या आहेत दिवसभरात एखाद्या पात्राच्या आयुष्यात, की सकाळी उठला आणि फोनच तुटला, तसाच ऑफिसला गेला, बॉसनी सांगितलं घरी जा आजपासून यायचं नाही, तिथून निघाला पाकिट मारलं. असे काही काही इन्सिडेन्सेस सपोज घडत आहेत एखाद्या पात्राच्या आयुष्यात, तर तो कसा असेल, तो प्रेझेंटेबल नसेल, तो कसा असेल, तो किती उद्ध्वस्त असेल तो, तरी आपल्याकडे एक काळजी घेतली जाते की नाही तो चाकचूक दिसला, हिरो आहे फिल्मचा, अशा पद्धतीने त्याला पोर्ट्रे केलं जातं. जे साऊथमध्ये मला बघायला मिळत नाही. जे मला साऊथमध्ये एखादं कॅरेक्टरसारखं दिसतं. एखादी व्यक्ती उद्ध्वस्त असेल तर ती उद्ध्वस्त आहे ह्याची लिबर्टी घेतलेली मला दिसते, जी मला भावते, ज्यामुळे मला ते आवडतं. सो त्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टी मला मॅटर करतात. म्हणजे मी कम्पेअर नाही करत आहे किंवा मी कुठलीही गोष्ट रिडिक्युल नाही करत आहे, पण मला वाटतं की काही रिअलिस्टिक एलिमेंट्स जे आहेत जे मला अपील होतात ते अशा पद्धतीच्या सिनेमांमध्ये मला बघायला मिळतात. त्यामुळे मला डेफिनेटली आजही चान्स दिला कोणी आणि मला जर ती भाषा शिकता आली तर मला ते जाऊन एक्सप्लोअर करायला खूप आवडेल. मला वाटतंय खरंच जाशील तू आता, लवकरच जाशील. आय होप. आणि एक असं कमाल क्रेझी पात्रात आम्ही तुला पाहू शकू असं वाटतंय. आय होप. मला नेहमी वाटतं ना की बरेचदा आपल्याकडे ग्रँजर किंवा खूप चाकचूक सिनेमा दाखवण्याच्या नावाखाली किंवा
दाखवण्याची नीड असल्यामुळे असेल, आपण बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी मिस आउट करतो, ज्याबद्दल बरेचसे दिग्दर्शक काम करताना दिसतात पण मग ते मॅटर नाही करत. काही वेळेला स्टुडिओज इन्व्हॉल्व्ह होतात, काही वेळेला मोठे प्रोडक्शन हाऊसेस इन्व्हॉल्व्ह होतात, त्यांचे इंटरफिअरन्सेस असतात. ते म्हणतात की नाही, अमुक एक गोष्ट अशी नको आहे, आम्हाला असंच पाहिजे, आमची हिरोईन ही ज्वेलरी घालतीये तर ती दिसलीच पाहिजे, किंवा अमुक एक कपडे आहेत तर आम्हाला ते तसेच दिसले पाहिजेत. ह्या बाबतीत म्हणजे दिखाव्याकडे बऱ्याचदा खूप फोकस दिसतो. हिंदीमध्ये सुद्धा, असं काही मी फक्त मराठी स्पेसिफिक म्हणत नाही, बऱ्याच भाषांमधल्या सिनेमांबाबतीत हा प्रॉब्लेम मला जाणवतो. आता सगळ्या माध्यमांवर तू काम केलंयस म्हणून तुला नट म्हणून हा प्रश्न विचारते की समाज माध्यमं आपण आता आणि त्याचं स्वरूप बदलताना पाहतोय. त्याचं स्वरूप बदलतंय, त्यामुळे कामाचं स्वरूप बदलतंय. आणि आत्ता असं ऐकायला मिळतं की आपण अनुभवतोच, बरेच कलाकार अनुभवतात की काम मिळताना तुम्ही सोशल मीडियावर तुम्ही काय प्रेझेंट करताय स्वतःला, तुमचे फॉलोअर्स किती आहेत, या आकड्यामध्ये टॅलेंट तुम्ही मोजता आहात किंवा असं मोजलं जातं असं आपण पाहतो. तर ह्या सिनारिओवर तुझं मत काय आहे? इतके वर्ष तू आता काम करतोयस ह्या क्षेत्रामध्ये. वाईट आहे हा सिनारिओ. जो कलाकार 2 वर्षात वाह्यात रील्स बनवून, म्हणजे रील्स बनवणाऱ्यांबाबतीत मला काही आक्षेप नाही आहे. माझे अनेक मित्र आहेत ज्यांच्याबरोबर मी सुद्धा काम करतो, जे खूप उत्तम पद्धतीचा कॉन्टेंट क्रिएट करतात, खूप उत्तम सेन्सिबल कॉन्टेंट जनरेट करतात. त्यांच्याबद्दल आणि त्यांचे कष्ट मी बघतो, सो त्यांच्याबद्दल मला प्रेम आणि रिस्पेक्ट आहे. मी अशा लोकांबद्दल बोलतोय की जे खूप फालतूगिरी करून फेमस झालेत, म्हणजे शिव्या घालून फेमस झालेत, कमरेखालचे विनोद करून फेमस झालेत, किंवा काय मी एखाद्याला बुक्की मारतो तो टाईट होईल वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी करून फेमस झालेत. सो मला ह्या गोष्टी बघून ना मला असं होतं की ह्यात टॅलेंट काय आहे. म्हणजे जर जेन्युनली त्यात काही टॅलेंट असतं तर मला ते अपील झालं असतं, पण त्यात टॅलेंटसुद्धा नाही आहे, ते ॲप्रिशिएट करण्यासारखं पण नाही आहे. जे नाक्यावरती 4 मुलं करतात तेच हा मुलगा फक्त शूट करून पोस्ट करतोय, तर ह्यात टॅलेंट मला माहिती नाही. आणि त्याला घेऊन एक मोठा बॅनर, एक मोठी फिल्म अनाऊन्स होते, ती शूट होते, ती कंप्लीट होते, आणि जे अनेक वर्ष नाही आम्हाला कलाकार म्हणून स्वतःला पुढे आणायचं आहे, आम्हाला चांगला अभिनय करायचा आहे म्हणून गेली अनेक वर्ष जे कष्ट घेत आहेत, वेगवेगळी पुस्तकं वाचत आहेत, वेगवेगळी वर्कशॉप्स अटेंड करतायत, वेगवेगळ्या कलाकृती बघून त्यातनं शिकायचा प्रयत्न करतायत, वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे जाऊन शिकायचा प्रयत्न करतायत, असे अनेक कलाकार. म्हणजे मी तरी माझी 17 वर्ष म्हणतोय, पण मी असेही काही आर्टिस्ट बघितलेत जे 30-30 वर्ष स्ट्रगल करतायत, 40-40 वर्ष स्ट्रगल करतायत एक प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी, एक संधी मिळण्यासाठी. आणि त्यांना डावलून तुम्ही जर अशा पद्धतीच्या कलाकारांना पुढे आणून त्यांना कामं देणार आहात तर मग काय करायचं? मग कुठली सिस्टीम आहे? मग म्हणजे मला आठवत आहे की जेव्हा मी अभिनय करायचा असा निर्णय घेतला होता तेव्हा मला हे सांगितलं गेलं होतं की अनसर्टन फील्ड आहे, नको करूस. तर त्यावेळेला माझं असं होतं की नाही, मला जमतं, मला आवडतं, काहीतरी होईल माझं, अगदीच काही नाही तर काहीतरी होईल माझं. ही क्लॅरिटी मला तेव्हा होती, कारण तेव्हा हे सगळे प्लॅटफॉर्म्स नव्हते. आज मी हे नाही म्हणू शकत. आज मी नवीन कुठल्याही मुलाला हे नाही सांगू शकत की काहीतरी होईल तुझं, कारण ही प्री रिक्विजिट आहे. कास्टिंग करताना हे बघितलं जातं, फोन्स येतात अनेक वेळेला की तुमचं नाव शॉर्टलिस्ट झालंय पण तुमची सोशल मीडियाची लिंक पाठवा, तुमचे फॉलोअर्स किती ते बघायचं आहे. माझं असं होतं की नाही आहेत, 0 फॉलोअर्स आहेत मला, मग काय करशील? म्हणजे मी कलाकार नाही का? जर मला फॉलोअर्स आहेत तरच मला कलाकार म्हणून काहीतरी स्टँडिंग आहे. हे जे इक्वेशन आहे ते खूप प्रॉब्लेमॅटिक आहे, ते खूप धोकादायक आहे. आणि असा पायंडा पडत असेल तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे परत. कारण बरेचदा मी हे मालिकांच्या बाबतीत सुद्धा आता हे बघतो मी बरेचदा की मालिकांच्या पण कास्टिंगच्या वेळेला, एस्पेशली मुलींच्या बाबतीत, नवीन चेहरे जेव्हा लॉन्च करायची वेळ येते तेव्हा बऱ्याचशा मुलींना प्राधान्य दिलं जातं ज्या सोशल मीडियावरती पॉप्युलर आहेत, ज्यांचं फॉलोईंग चांगलं आहे. आणि मग त्या कॅमेरासमोर उभ्या राहिल्यानंतर 10-10, 12-12 टेक्स होतात, 15-15 टेक्स होतात, सगळे कलाकार, सगळे टेक्निशियन्स थांबलेत टेक ओके होण्यासाठी.
मग कुठेतरी महिनाभरानंतर त्यांना जाणवतं की अरे आपण फारच चूक केली, हिचं काही घडतच नाही आहे. मग तिथे नवीन चेहरा येतो, मग त्याची न्यूज होते की ह्या मालिकेत आता नवीन आधीच घ्या ना चांगल्या कलाकाराला. तुम्ही नंतर त्याची न्यूज करून मग ते वेगळ्या पद्धतीने पॉप्युलराईज करण्याची काय गरज आहे. तुम्ही आधीच चांगले कलाकार कास्ट करा ज्यामुळे ही वेळच येणार नाही. पण ते नाही होत बरेचदा त्या, आणि ह्याला सगळे कारणीभूत आहेत, ह्याला सगळे जबाबदार आहेत. ह्याला तू, मी, हे सगळे जण, जे जण रील्स कन्झ्युम करतात, ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीला प्राधान्य दिलेलं आहे ते सगळे कारणीभूत आहेत. ह्याला कोणी एक जबाबदार नाही आहे. आणि ह्याच्यात कोणाची चूकही नाही आहे. जे इन्फ्लुएन्सर्स हा प्लॅटफॉर्म वापरत आहेत त्यांची चूक नाही आहे. त्यांना ते करून जर काहीतरी मोठं मिळत असेल तर त्यांनी ते करणं चुकीचं नाही आहे. सो एखाद्या मुलाच्या रील्समुळे त्याला आज एक फिल्म मिळते तर त्याची चूक नाही आहे. त्याला ती संधी योग्य पद्धतीनेच मिळाली आहे त्याच्या दृष्टीने. 4 रील्स केले, मी पॉप्युलर झालो, एखाद्या रियालिटी शो मध्ये आलो, तिथे पॉप्युलर झालो, माझी फिल्म झाली, मी बरोबर प्रवास निवडलाय, त्याच्या ठिकाणी तो बरोबर आहे, तो योग्य आहे. त्याच्यामुळे जे इतर सगळेजण ते करायला लागणार आहेत त्यांचा विचार केला पाहिजे. म्हणजे एका व्यक्तीमुळे 10 तसेच तयार होणार आहेत. कारण जसं आम्हाला लहानपणी शिकवलं जायचं की नाटक करावं लागतं, नाटकातनं शिकावं लागतं. मग नाटकानंतर तुला मालिका शिकताना, मालिका विश्वात आल्यानंतर मालिका करत असताना सुद्धा आधी कॅरेक्टर रोल्स करावे लागतील, मग तुला कुठेतरी आम्ही लीड म्हणून कन्सिडर करू. मग लीड म्हणून हे झाल्यानंतर मग मला नाटकाच्या बाबतीत हेही सांगितलं गेलं आहे खूप वर्षांपूर्वी. मी मुंबईत आलो त्यावेळेला मी व्यावसायिक नाटकं करायला मिळावी म्हणून धडपड करत होतो. कारण प्रायोगिक मी करायचो पण मला व्यावसायिक नाटक सुद्धा करायचं होतं. तर त्यावेळेला मला तोंडावर हे विचारलं गेलं आहे की तुला सिनेमांसाठी विचारतात का, जर नसतील विचारत तर तू अजून व्यावसायिक नाटकांसाठी हिरो म्हणून येऊ शकत नाही. हे मला तोंडावर सांगितलं गेलं आहे त्यावेळेला. मग माझं असं व्हायचं की अरे अच्छा, आता मी मालिका केली, आता मला लीड म्हणून मालिका केली, आता मला फिल्ममध्ये स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. मग फिल्म झाल्या, मग फिल्म केल्यानंतर मग मी परत नाटकांसाठी गेलो की आता तरी नाटकात संधी मिळणार आहे का. तर मग अशा पद्धतीने मला अशा टप्प्याटप्प्याने पायऱ्या चढत जावं लागलं. जे आता विचारत नाहीत, जे आता सांगत पण नाहीत कोणी. आता ते तुला हे जमतं का, रील्स बनवायला जमतं का, एवढाच क्रायटेरिया उरला आहे, जो कुठेतरी घातक आहे, जो कुठेतरी चुकीचा आहे. कारण सगळेच रील्स करणारे कलाकार तेवढे सॉलिड नसतात. सो दोन्ही बाजू आहेत त्याच्या. काही काही जण फार उत्तम परफॉर्मर असतात आणि काही काही जण नसतात. सो त्या पद्धतीने जर ते ग्लोरिफाय केलं जात असेल तर त्याचा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. म्हणजे ते कन्झ्युम करणारे, जसं आता मध्ये तो खूप वाद झाला होता एका रियालिटी शोवरनं, त्यांना बॅन केलं पाहिजे आणि काय त्यांना केसेस झाल्या दोघांवरती, कॉमेडियन, स्टँडअप कॉमेडियन आणि त्याच्यावर तर खूप काय काय झालं. माझं असं झालं की तुम्ही सुद्धा बघताय ना, एव्हरीबडी इज कन्झ्युमिंग इट ऑल्सो. सो it's not one person's mistake or it's not one person is responsible for this whole thing. So हा चेंज होणारा जो सिनारिओ आहे, तुझ्या प्रश्नाकडे परत जायचं तर हा जो काही चेंज होणारा सिनारिओ आहे त्याला आपण सगळेजण समाज म्हणून जबाबदार आहोत. ते बदलायचं कसं हे पण आपल्याच हातात आहे. जसं आम्ही टेलिव्हिजनच्या प्रमोशनला कधी कधी जायचो, कुठल्या मालिकेच्या प्रमोशनला, त्यावेळेला काही काही प्रश्न विचारायचे. काही जण असे प्रश्न विचारायचे की अहो तुमची मालिका संपतच नाही, 3-3 वर्ष झाले तुमची मालिका चालू आहे वगैरे. तर मला नेहमी त्यांना मी नेहमी त्यांना एवढं सांगायचं की तुमच्या हातात रिमोट आहे. तुम्ही 3 वर्ष मालिका बघताय म्हणून तिचं 3 वर्ष चालतीये. तुम्ही 1 वर्ष बघा, 1 वर्षानंतर तुम्ही बंद करा मालिका बघणं, चॅनल आपोआप तिकडे नवीन मालिका आणेल, वेगळा विषय हाताळेल. सो हे नेहमी ऑडियन्सच्या हातात असतंच. सो आज रील्स किंवा इन्फ्लुएन्सर्स जे आहेत यांचा ऑडियन्स आपण सगळे आहोत. आपण सुद्धा त्याचा पार्ट आहोत. आपण सुद्धा इन्फ्लुएन्सर किंवा आपण सुद्धा त्या कॅटेगरीतले रील्स बरेचदा बनवतो. सो आपण सगळेच त्याचा भाग आहोत. ते आज सोशल मीडिया किंवा ही समाज माध्यमं आपल्या आयुष्याचा खूप इम्पॉर्टंट घटक झालेले आहेत. आपण ते डिनाय नाही करू शकत. सो आपण अशी वेळ असताना आपण ते कसं वापरायचं सेन्सिबली हे सुद्धा आपल्याच हातात आहे. त्यासाठी मी काय इतर कुठल्याही कलाकारांनी त्याच्याबद्दल असं काही मत मांडून फरक नाही पडणार आहे. ते कलेक्टिव्हली एफर्ट झाले त्याच्या बाबतीत तर काहीतरी बदलेल. सो
अनेकदा काय होतं, मग आता तू हा प्रश्न विचारलास म्हणून मला इनडेप्थ याच्याबद्दल बोलायला आवडेल. मी मालिका करत होतो काही वर्ष कंटिन्युअसली बॅक टू बॅक. त्यावेळेला मला सांगितलं जायचं की मालिका करणं बंद कर, मालिकातले अभिनेते सिनेमांमध्ये काम नाही करू शकत किंवा सिनेमांमध्ये घेतलं जात नाही त्यांना. आणि हे मी बघितलं पण आहे, हे मी अनुभवलेलं सुद्धा आहे. सो मला हे जे आपल्याकडे एस्पेशली आपल्या ह्या इंडस्ट्रीमध्ये जे बघायला मिळतं बरेचदा की कॅटेगराईज करून टाकतात की हा मालिकांचाच ॲक्टर आहे, हा एवढंच करणार, हा बाकी सिनेमांमध्ये नाही चालणार, किंवा हा मालिकांमध्ये खूप दिसलाय, हा ओव्हर एक्सपोज झालाय, याला सिनेमांमध्ये बघायची कोणाला इच्छा नसेल. हे ऑडियन्स नाही ठरवत, हे आपल्याकडचे मेकर्स ठरवतात, दिग्दर्शक ठरवतात किंवा प्रोड्युसर्स ठरवतात की अरे वो सिरियल में बहुत दिखता है, उसको फिल्म में कौन देखेगा, हे ठरवतात. ऑडियन्सला जाऊन विचारलं का तुम्ही की ऑडियन्सला जाऊन ऑडियन्सला बघायचं आहे की नाही त्याला सिनेमामध्ये, त्या कलाकाराला. सो अशा पद्धतीचे जे कॅटेगरायझेशन्स व्हायचे पूर्वी कास्टिंग करताना, ते आता अचानक बदललेत आणि आता अचानक इन्फ्लुएन्सर्सच हवेत सगळ्यांना, कारण त्यांना फिल्म्स विकायच्या आहेत किंवा त्यांना त्यांची प्रोजेक्ट्स विकली जावीत अशी इच्छा आहे, म्हणून अशा पद्धतीचं कास्टिंग घडतंय. पण मला सांग, जे मधल्या काळात वाट बघत होते की ज्यांनी मग टेलिव्हिजनला पण रामराम ठोकला की आम्हाला सिनेमामध्ये काम करायचं आहे म्हणून, टेलिव्हिजन पण नाही निवडलं आणि फक्त स्वतःवर काम करत राहिले, उत्तम बॉडी तयार केली. मी पुरुषांबद्दल बोलतोय की उत्तम जिम केलं, फार उत्तम स्वतःला प्रेझेंटेबल केलं, भाषेवर खूप चांगलं काम केलं, वाचन खूप सुधारलं, परफॉर्म कसं करायचं या बाबतीत खूप रियाज केला, प्रायोगिक रंगभूमीला प्राधान्य दिलं, किंवा स्वतःचा रियाज करणारे असे अनेक कलाकार मला माहिती आहेत की जे उत्तम अभिनेते आहेत, जे खूप उत्तम परफॉर्म करू शकतात. त्यांनी डेलिबरेटली टेलिव्हिजनपासून स्वतःला लांब ठेवलंय, कारण मला कुठला तरी सिनेमा करायला मिळावा. 10-12 वर्ष आयुष्यातली त्यांनी घालवलेली आहेत आणि त्या 10-12 वर्षांची किंमत काय केली जाते की काहीच नाही. एक नवीन कोणता तरी इन्फ्लुएन्सर येतो, त्याला घेऊन एक सिनेमा होतो, त्याला हिरो म्हणून सिनेमा केला जातो आणि तो जो 12 वर्ष बिचारा एक कलाकार लिटरली पाणी आणि ग्लुकोज खाऊन स्ट्रगल करतोय, किंवा ॲब्सोल्युटली सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकच स्वप्न मनात धरून आहे की मला एकदा कोणीतरी सिनेमात चान्स द्यावा, तो पुढेच येत नाही तो, कारण तो रील्स पण बनवत नाही आहे या 12 वर्षाच्या काळात. असे अनेक कलाकार आहेत जे अशा पद्धतीच्या कास्टिंगमुळे भरडले जातात, किंवा मग सगळं सोडून. म्हणजे माझा एक मित्र आहे ज्याला मी आज खूप मिस करतो. मालिका विश्वात मी जेव्हा मालिका करायला सुरुवात केली होती त्यावेळेला एका मालिकेचा तो हिरो होता, लीड होता. त्याने ती मालिका साधारण 5 वर्ष केली, मला वाटतं. ती मालिका खूप पॉप्युलर झाली होती. 4 का 5 वर्ष ती मालिका चालू होती. त्या 5 वर्ष त्यांनी उत्तम काम केलं त्या मालिकेत, आणि त्यांनी अख्खी मालिका चालू असताना कुठेही इतर टाइमपास केला नाही. मी हे पाहिलेलं आहे आणि तो माझा मित्र पण त्याच गोष्टींमुळे झाला, कारण आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा त्याचं असायचं, नाही यार माझं आत्ता हे काम आहे, मला प्रामाणिकपणे हे काम करायचं आहे, ह्यानंतर मला सिनेमा करायचा आहे. ती मालिका संपल्यानंतर म्हणजे 4-5 वर्ष एका मालिकेला, एका प्रोजेक्टला, एका कलाकृतीला डेडिकेटेडली दिल्यानंतर तो मुलगा बसून होता. त्याला कोणीच विचारलं नाही, त्याला ना सिनेमासाठी विचारलं, त्याला ना नाटकासाठी विचारलं. मालिका त्याला करायच्या नव्हत्या कारण त्याचं ठरलं होतं की मला सिनेमातच आता हिरो म्हणून काम करायचं. त्याला कुठल्या तरी डिरेक्टरनी हे सांगितलं होतं की तू मालिका करू नको, मी तुला लॉन्च करतो वगैरे. यांनी 1-2 वर्ष काढली इकडे आणि त्याला परत कोणीच काही विचारलं नाही, काही नाही. नंतर तो मला म्हटला, एक दिवशी त्याचा मला फोन आला, तो म्हटला सुयश मला माझा प्रॉब्लेम होतो आहे, जरा भेटशील का? तर आम्ही भेटलो. मग मला लक्षात आलं की त्याला तो पैसे मागायला ऑकवर्ड होत होता माझ्याकडे, कारण त्याचे लिटरली वांदे झाले होते इथे मुंबईत राहण्याचे, आणि मुंबई हे महागडं शहर आहे. सो तुम्हाला नाही म्हटलं तरी स्वतःचं घर भाडं आलं, प्रवासाचे पैसे आले, जेवणाखावणाचे पैसे आले, सो हे सगळं तुम्हाला करावं लागतं.
तर तो खूप ऑकवर्ड होता. तो मला म्हटला यार मला सुधरत नाही आहे, मी 2 वर्ष वाया घालवली असं मला वाटतं. म्हटलं मालिका कर. तर तो म्हणला आता मला मालिकेसाठी पण कोणी घेत नाही आहे किंवा विचारत नाही आहे. म्हटलं का? तर म्हणे नाही आता मी फार वेगळा दिसतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर म्हटलं उत्तम तर दिसतोयस, काय प्रॉब्लेम आहे? तर त्यानंतर तो म्हटला यार नाही मला काही कळत नाही. तर तो गेला, गावाला गेला, शेती करायला लागला. काही वर्षांपूर्वी मला असं कळलं की तो गेला, त्यांनी काहीतरी त्याच्या बाबतीत झालं आणि तो गेला. मग मला आज खूप आठवण येते त्याची. मला खूप वाईट वाटतं अशा पद्धतीचे कलाकार, जे उत्तम काम करू शकतात अशा पद्धतीचे कलाकार आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांना ओळखायला आपण कुठेतरी कमी पडतो आहे ॲज अ इंडस्ट्री म्हणून. आणि मग आपण अशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म्स जे खूप कमी वेळात तुम्हाला पॉप्युलराईज करतात, अशा प्लॅटफॉर्म्सवरच्या कलाकारांना जास्त महत्त्व देतो आहे. अशा देण्याबाबतीत काही नाही, पण ते करत असताना आपण इतर कलाकारांना कन्सिडरही करत नाही होत याची जाणीव थोडीशी असली पाहिजे, जी पण मिसिंग असते. त्यामुळे मला हिंदीत काम करताना तसं जाणवत नाही. हिंदीत सुद्धा अशा पद्धतीचं कास्टिंग चालत असेल. आय एम डेफिनेटली शुअर अबाउट दिस. पण एक काम करताना सेटवरती गेल्यानंतर जो एक रिस्पेक्ट असतो कलाकार म्हणून मिळणारा, तो कमी मिळतो मग काय वेळेला. किंवा एखादी आता हे मी शेअर करावं की नाही मला माहिती नाही, पण एक इन्फ्लुएन्झरमध्ये मी एक वेबसिरीज शूट करत होतो, जी वेबसिरीज अजून आली नाही आहे. आणि त्यासाठी एका इन्फ्लुएन्सरचा एक डान्स असणार होता त्या सिरीजमध्ये. आणि तिच्यासाठी शूट लावलं होतं आणि ती मुलगी आलीच नाही. आणि अख्खं युनिट थांबलं होतं वाट बघत. कोरिओग्राफर्सपासून सगळे डान्सर्स, सगळे टेक्निशियन्स सगळे वाट बघत थांबले होते आणि ती आलीच नाही. आणि नंतर असं कळलं की तिचं काहीतरी वेगळी काहीतरी एक तिला प्रॉब्लेम आहे, काहीतरी तिची वेगळी कमिटमेंट मध्ये क्लॅश झाली म्हणून ती आलीच नाही. त्यावेळेला मला असं झालं की एकतर तुम्ही तिला का घेतलं? इतर इतक्या चांगल्या परफॉर्मर्स असताना इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला तीच का हवी होती? तर तिचे काहीतरी मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत, म्हणून त्यांना तीच हवी होती त्या प्रोजेक्टच्या वेळेला. तर मग तुम्ही तिला घेतलं आणि तुम्ही इतर ज्या बऱ्याचशा परफॉर्मर्स आहेत ज्या चांगलं परफॉर्म करू शकतात त्यांना डावलून तुम्ही तिला घेतलं. आणि नंतर शूट कॅन्सल झाल्याचं नुकसान तुम्हीच पे करताय. सो जेवढं नुकसान झालं आणि जेवढे पैसे तिला प्रॉमिस्ड असतील त्याच्याहून निम्म्याहून कमी खर्चामध्ये एखादी वेगळी परफॉर्म करायला तयार झाली असती, पण तुम्ही यू चोज नॉट टू गिव्ह प्लॅटफॉर्म टू दॅट टॅलेंट. हा प्रॉब्लेम आहे. किंवा काही वेळेला आपल्याकडे खूप पॉप्युलर चेहरे बघायची एक सवय लागली आपल्याला, किंवा कास्ट करण्याची सवय लागली. त्या व्यतिरिक्त इतर कलाकारच नाही आहेत का? इतर आर्टिस्टच नाही आहेत का? टेलिव्हिजनला एवढे आर्टिस्ट मी बघतो जे लिटरली जीवाचं रान करून मेहनत करतात. म्हणजे खूप 14-14, 15-15 तास रोज काम करणं, यासारखं डेडिकेशन दुसरीकडे नाही बघायला मिळत. टेलिव्हिजनच्या आर्टिस्टला नेहमी कमी दर्जा मिळतो किंवा कमी इम्पॉर्टन्स मिळतो समाजात. मला आजपर्यंत हे कळलेलं नाही आहे का असं का आहे. कारण ॲक्च्युली रिक्वायर्ड आवर्स जे आहेत ते जास्त आहेत, कमिटमेंट मोठी आहे, म्हणजे लिटरली 1-2 वर्षाची कमिटमेंट असते. हे सगळं जे कलाकार देऊ शकतात तुम्हाला, तुम्ही त्यांनाच महत्त्व देत नाही. म्हणजे अवॉर्ड फंक्शन्सला सुद्धा मी हे पाहिलं आहे. अवॉर्ड फंक्शन्सला सुद्धा टेलिव्हिजनचे तंत्रज्ञ जे गेले अनेक वर्ष काम करतात, ज्यांना नॉमिनेशन्स आहेत किंवा जे एखाद्या मालिकेसाठी सगळं घरदार सॅक्रिफाईस करून काम करतात सेटवरती, त्या तंत्रज्ञांना साधं इन्व्हिटेशनसुद्धा नसतं अनेक वेळेला अवॉर्ड फंक्शन्सला. आणि इन्फ्लुएन्सर्ससाठी आजकाल काही अवॉर्ड फंक्शन्सला रिझर्व्ड लाईन्स असतात. हे बघून असं होतं की व्हॉट आर वी डुईंग, वेअर आर वी गोईंग? जे तंत्रज्ञ, म्हणजे कलाकार सोडून दे, तंत्रज्ञ मी म्हणतोय जे कॅमेऱ्याच्या मागे काम करतात, लाईट दादा असतील, आमचे DOPs असतील, साऊंडवाले दादा असतील, त्यांना साधं तुम्ही एक सोहळा आहे ग, एक अवॉर्ड फंक्शनला येण्याची सगळ्यांना इच्छा असते, त्या सोहळ्याला तुम्ही त्यांना साधं आमंत्रण पण नाही पाठवत. आणि त्याच सोहळ्याच्या दिवशी तुम्ही अशा लोकांना बोलवताय ज्यांचा त्या अख्ख्या प्रोजेक्टशी काही संबंध नाही आहे, अख्ख्या मालिका विश्वाशी काही संबंध नाही आहे, पण त्यांना तुम्ही अशा पद्धतीने सेलिब्रेट करता. सो हे कुठेतरी सॉल्व्ह करता आलं पाहिजे.
हे सॉल्व्ह झालं पाहिजे असं नेहमी वाटतं. त्यासाठी बरेचदा बोलत असतो मी, पण माहीत नाही कधी सॉल्व्ह होईल. तुला मी ॲक्च्युली एक पुढचा प्रश्न विचारणार होते विचार ना. की नाही, पण त्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं ह्या सगळ्या संभाषणात आलं. मी तुला विचारणार होते की एक नट म्हणून तू कलाक्षेत्रात काम करतोस, या क्षेत्राशी निगडीत तुला कोणत्या गोष्टी तुला बदलण्यासाठी कोणत्या गोष्टी तू बदलण्यासाठी मेहनत करशील किंवा कोणत्या गोष्टी समाजभानपर बदलल्या गेल्या पाहिजेत आणि एक विचारपूर्वक वातावरण निर्माण झालं पाहिजे. पण मला वाटतं त्याचं उत्तरही तू दिलंस. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, आपल्याकडे ना कलाकार किंवा कला क्षेत्राला ना तसंही समाजाकडनं फार महत्त्व दिलं जात नाही. इट्स एंटरटेनमेंट ही इंडस्ट्री नेहमी शेवटी बघितली जाते किंवा शेवटी विचारले. लोकांना नेहमीच असं वाटतं की एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काही स्ट्रगल नाही आहे, सगळ्यांचं उत्तम चाललंय, यांना भरपूर पैसे मिळतात, यांना प्रसिद्धी मिळते, यांना 4 लोक भेटतात, सह्या, फोटो, अजून काय काय सेलिब्रिटी होतात. आजकाल तर त्याची इक्वेशन्स अजून बदललेली आहेत सोशल मीडिया किंवा समाज माध्यमांमुळे. सो सगळ्यांना नेहमी असं वाटतं की यांना काय अडचण आहे, यांचं योग्यच चाललंय, यांचं उत्तमच चाललंय. पण जेव्हा या क्षेत्रात येतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की ॲक्च्युली तसं नाही आहे. ॲक्च्युली बरेच एलिमेंट्स असे आहेत जे बोलले जात नाही आहेत किंवा ज्याबद्दल काही काम केलं जात नाही आहे. तर ते जोपर्यंत सगळ्यांनाच ते महत्त्वाचं वाटत नाही तोपर्यंत बदल घडणार नाही. बरोबर. हे मी शिकलो आहे. मला वाटतं आता तू जे सगळे विषय, जे मुद्दे तू मांडलेस ते बघता तुझा नट म्हणून सगळा प्रवास तर किती प्रगल्भ आहे हे कळतो, पण सगळ्यात जास्त काय प्रकर्षाने दिसून येत आहे तर तुझं माणूस असणं. मला भीती वाटते माझं करिअर संपणार आहे याच्यानंतर. नाही, मला नाही वाटत करिअर संपेल. मला वाटतं काहीतरी उलटच होईल. आणि खूप छान वाटलं की तू परखडपणे बोललास, थेट बोललास. त्यामुळे मला तुझ्याशी गप्पा मारायला खूप मजा आली आहे. त्या निमित्ताने वेगळा पर्स्पेक्टिव्ह खूप छान पद्धतीने तू मांडलास आणि आम्हालाही तो आमच्याही तो कानी पडला आणि प्रेक्षकही तो पाहतायत, ऐकतायत. तर मला वाटतं एवढ्या छान गप्पा सुरू आहेत तर आपण वळूया आपल्या पहिल्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे झुकेगा नहीं साला. बरं. ओके, आता मी तुला ह्या सेगमेंटबद्दल थोडक्यात सांगते. आता तुझा इतक्या 17 ते 18 वर्षांचा प्रवास ह्या क्षेत्रातला, त्यातही तू विविध भूमिका साकारल्यास, विविध माध्यमांवर काम केलंस. पण अशी एखादी मोमेंट कोणती आहे का जेव्हा सगळंच संपलंय असं तुला वाटलं की आता काय, आता एकदम असा अडथळा आलाय जो पेलणं तुला कठीण झालंय, पण ते आव्हान तू स्वीकारलंस आणि करून दाखवलंस. तर तुझी झुकेगा नहीं साला मोमेंट काय? अरे, गेली काही वर्ष माझी झुकेगा नहीं साला मोमेंटच चालू आहे. 2020 पासनं टू बी व्हेरी प्रिसाइज. बऱ्याच मोमेंट्स, बऱ्याच असे अनुभव आयुष्यात येऊन गेले जे आयुष्यात कोणालाही बॅक टू बॅक फेस करायला लागू नयेत. पण माझ्या बाबतीत अशा अनेक मोमेंट्स येऊन गेल्या आहेत ज्या वेळेला मला असं वाटलं की अरे आता सगळं संपलं. पण मग काहीतरी एक प्रोजेक्ट येतं आणि मग त्याच्यात नव्याने उभं राहण्याची ताकद मिळते. काही वर्षांपूर्वी अनफॉर्च्युनेटली घराला आग लागली होती माझ्या शॉर्ट सर्किटमुळे. सो मला वाटलं की आता संपलं सगळं, आता पुन्हा नव्याने उभं करायचं आहे. पण त्यावेळेला एक प्रोजेक्ट चालू होतं माझं आणि त्या प्रोजेक्टच्या टीममुळे, शुभमंगल ऑनलाईन चालू होतं त्यावेळेला माझं, आणि त्या टीममुळे माझ्या आयुष्यात लिटरली म्हणजे एक प्रोजेक्ट म्हणून किती महत्त्वाची असते एक टीम, एक कुटुंब जे तुमचं बनतं. सो शुभमंगल ऑनलाईनच्या संपूर्ण टीमचं नाव मी आवर्जून घेईन, कारण दे वर पार्ट ऑफ माय मोस्ट डिफिकल्ट जर्नी त्यावेळेला. सो आमची सगळी टीम वॉज कंटिन्युअसली, द असिस्टंट डिरेक्टर्स रोशन, सिद्धी, हे सगळे सुद्धा मला सेटवर राहायचं आहे, मला सेटवर वेळ द्यावा लागणार आहे आणि माझ्या घराचं काम एकीकडे चाललंय तर ते बिचारे सेट सोडून तिकडे घराकडे लक्ष द्यायला जायचे काही वेळ आणि मी सेटवरती काम करू शकेन ह्यासाठी. सो दीज गाईज हॅव हेल्प मी अ लॉट इन दॅट प्रोसेस. सो ती एक मोमेंट होती जेव्हा मला असं वाटलं होतं की संपलं सगळं, पण ह्या सगळ्यांमुळे मी पुन्हा नव्याने उभं राहिलो. माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा अशी वेळ आली आहे की जेव्हा मला असं वाटतं की अरे झालं, आता काय, आता करिअरचं पुढे काय होणार आहे माहिती नाही. आत्ता हे नाटक चालू आहे त्यावेळेला माझी एक मालिका चालू होती जी थांबली, म्हणजे माझा प्रवास संपला त्या मालिकेमधला. तेव्हाही मला असं वाटून गेलं की यार आता संपलं सगळं, आता काय, आता नवीन प्रोजेक्ट नाही आहे ते,
कोणी विचारत नाही आहे आधी जसं विचारलं जायचं तसं, किंवा जे विचारलं जात आहे ते तेवढं इंटरेस्टिंग नाही आहे की ते ॲक्सेप्ट करावं प्रोजेक्ट म्हणून. असं सगळं चालू असताना अशी बरेचदा वेळ येते. मला वाटतं त्या वेळेला तुमच्या आयुष्यात जी तुमची फॅमिली आहे, माझे आई बाबा एस्पेशली, दे हॅव ऑलवेज स्टूड व्हेरी स्ट्रॉंगली विथ मी. हर्षदा खानविलकर जी माझी मानस आई आहे, मृणाल देशपांडे जी माझी दुसरी मानस आई आहे, ह्या दोघींनी मला नेहमी खूप छान मुलासारखं सांभाळलेलं आहे. सांभाळलं म्हणण्यापेक्षा त्यांनी ऐकून घेतलं आहे. काही वेळेला नुसतं ऐकणारा कान असेल तरीसुद्धा खूप फरक पडतो, तुम्हाला खूप प्रेरणा मिळते. आणि गेल्या काही वर्षात माझं आता ठरलं आहे की कुठलंही मोठं संकट येऊ दे, आता काही खचून बिचून जायचं नाही, थांबायचं नाही. आता जे होईल ते होईल. जे प्रोजेक्ट येईल ते तेवढ्याच प्रामाणिकपणे करायचं, तितकंच झोकून देऊन करायचं. विचार नाही करायचा की हे प्रोजेक्ट तेवढं महत्त्वाचं आहे की नाही, ह्या प्रोजेक्टचा आपल्याला करिअरमध्ये खूप मोठा फायदा होणार आहे की नाही, हा विचार बाजूला ठेवून मी आता जे प्रोजेक्ट येईल ते खूप मनापासून करायचा प्रयत्न करतो. आणि मग जेव्हा असे चांगले काहीतरी इन्सिडन्सेस होतात की अवॉर्डच मिळालं, नॉमिनेशन्स मिळालं, असे जेव्हा इन्सिडन्सेस होतात, जेव्हा कौतुकाची थाप पाठीवर पडते, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की कोणीतरी आहे आजूबाजूला जो तुमची काळजी घेतोय. तुम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा, युनिव्हर्सवर विश्वास ठेवा, गोष्टी आपोआप होतील. सो माझ्याकडे आयुष्यात झुकेगा नाही साला मोमेंट खूप आहेत. आपण कॅमेरा बंद करू तेव्हा बसून मी ऐकवेन तुला. खूप ऑल्सो यू आर ब्लेस्ड विथ व्हेरी ग्रेट पीपल. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्या सगळ्या काळामध्ये अशी काही माणसं होती जी तुझ्या सोबत होती. मला वाटतं आता वळूया आपण आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे सेलिब्रिटी डिश. मस्त इंटरेस्टिंग सेगमेंट आहे आणि आपण आता सुयशची शाळा घेऊया. तर सुयश, मी हा सेगमेंट तुला पटकन एक्सप्लेन करते. काय नाही आहे, सेलिब्रिटी डिश. आता तू हे जे काही पंचपक्वान्न खातोयस, तर ह्यात वेगवेगळ्या चवी आहेत, आपण असं म्हणूया. तशी वेगवेगळ्या चवींची म्हणजे वेगवेगळ्या स्वभावांची माणसं असतात, बरोबर? तर अशाच काही माणसांची मी नावं घेईन. ती माणसं कोण नावं घेणार आहेस? तुला सांगणार आहे मी ती नावं. ती तुझ्या नावं घेणार आहेस ना? हो हो हो, फक्त चव सांगायची. करेक्ट. मग ठीक आहे, मला सेफ आहे. चव म्हणजे पदार्थ सांगायचा आहे तुला. अच्छा. हां ओ हां. ओके. तर पहिलं नाव आहे निवेदिता सराफ. पुरणपोळी फार गोड आहेत त्या. क्या बात आहे. निवेदिता ताई बघत असतील ना? बघत असतील तर पुरणपोळी. ताई पुरणपोळी. हा ना. हर्षदा खानविलकर. ओ काय, खूप डिशेसचं नाव घेऊ शकतो हर्षदा ताईसाठी. पण मी बटाट्याच्या काचऱ्या म्हणेन, कारण ती तिची एकतर ती फेवरेट डिश आहे म्हणून. आणि दुसरं, हर्षदा खानविलकर दिसताना बरीच कॉम्प्लिकेटेड असेल असं वाटतं, किंवा ती दिसताना ती थोडीशी अप्रोचेबल नाही आहे असं वाटतं, किंवा ती अवघड असेल बोलायला, तिला ती खूप स्ट्रिक्ट असेल असं सगळं वाटतं. असं वाटतंच यार, कम ऑन. पण ती खूप साधी आहे आणि ती खूप सिम्पल आहे. म्हणजे बटाट्याच्या काचऱ्यांमध्ये कशी गंमत असते की जितकी साधी तेवढी चांगली लागते, ती गंमत आहे हर्षदाताईची. सो शी इज द मोस्ट सिम्पल, ऑनेस्ट. आणि काहीच त्याच्यात बटाट्याच्या काचऱ्यांमध्ये काय फॅन्सी काहीच नाही ना. सो तसं आहे तिचं. ती माणूस म्हणून तशी आहे. तिच्या आयुष्यात तसा फॅन्सीनेस काही नाही आहे. ती फक्त वाटताना असं सगळं बाहेरच्या लोकांना वाटू शकतं, पण जे तिला खूप जवळनं ओळखतात त्यांना हे माहिती आहे की ती खूप साधी, छान आणि सगळ्यांच्या आयुष्यातली चव वाढवणारी व्यक्ती आहे. बटाट्याच्या काचऱ्या मला वाटतं नेहमी चव वाढवतात जेवणात. बाकी सगळ्या गोष्टी असल्या तरी काचऱ्या असल्या की जी चव वाढते जेवणाची, तशी ती प्रत्येकाच्या आयुष्याची चव वाढवणारी व्यक्ती आहे. पुढचं नाव सांगते, सुबोध भावे. सुबोध भावे. सुबोध दादा. तू म्हणजे शंकरपाळ्या, पण दोन्ही मिक्स्ड, खाऱ्या आणि गोड. तो मध्येच तुमची कधी शाळा घेईल तुम्हाला कळणार नाही, पण ही इज द मोस्ट स्वीटेस्ट पर्सन. म्हणजे तो तितकाच स्ट्रॉंगली तुम्हाला मदतीलाही उभा असतो. क्या बात आहे. सो दोन्ही खाऱ्या आणि गोड शंकर. परफेक्ट नाव घेतलंस.
सुरुची आडारकर. सुरुची आडारकर. सगळ्यात गोड काय असतं आपल्याकडे काय असतं बरं जेवणात? सगळ्यात गोड जास्त तू काय खाल्लंयस? मोदक. साजूक तुपातला मोदक. ती तशीच आहे. हो ना. खूप अति गोड आहे ती, अतिशय साधी. म्हणजे मला तरी आजपर्यंत अतिशय साधी वाटत राहिली आहे, पण खूप साधी. तिच्यात देर इज नो छक्के पंजे, काही नाही, जशी आहे तशी गोड आहे. शेवटचं नाव विनय आपटे. आय मिस हिम व्हेरी डिअरली. मेनी डज. या सो विनय काका, थाळी. एका पदार्थाचं नाव नाही घेऊ शकत मी विनय काकांबाबतीत. ही इज कोणतीही उत्तम थाळी जेवणाची, ज्यांच्याकडे सगळं आहे. वडील पण आहे, मित्र पण आहे, मोठे पण आहे, तितकंच त्यांना सहज कोणाच्याही खांद्यावर हात टाकून बोलायला काही फरक पडत नाही. खूप खूप हरवणारी व्यक्तिमत्व होतं विनय काका. अजूनही त्यांच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी मला बरेचदा आठवतात, तेव्हा खूप मन हळहळतं की गेले काका म्हणून. कारण ते आणि मी दुर्वाच्या वेळेला आमच्यामध्ये खूप छान बॉन्ड तयार झाला होता वडील मुलाचा. आणि त्यांच्या फॅमिलीशी माझं तेवढंच चांगलं कनेक्शन. म्हणजे आजही विहान आणि मी गप्पा मारायला बसतो, त्यांचा मुलगा लहान, तर तो मला मोठ्या भावासारखं ट्रीट करतो, मी त्याला अगदीच माझा लहान जवळचा भाऊ असल्यासारखं आमच्या गप्पा चालतात. आम्ही दोघं बोलताना अनेकदा मला विनय काकांची आठवण येऊन जाते. सो he has done so much in his life and he has catered to everybody around him. He has given so much. सो कुठल्याही जेवणाची थाळी, परिपूर्ण थाळी जी असते ते विनय काका. अरे ह्या सेगमेंटला बाजी मारलीस तू सुयश. क्या बात आहे, मस्त मस्त. मला वाटतं आता आपण वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे की रायता फेल गया. ओके. हां, सोपं आहे. मी तुला 2 ऑप्शन देणार, त्यातला तू एक निवडायचा. हां, पण एकच निवडायचं. हां, जे काय असेल ते ऑनेस्ट उत्तर. ओके, रेडी? कारे दुरावा की ज्याची त्याची लव्ह स्टोरी? कारे दुरावा. एक का का एक तर एक नाटक आहे, दुसरी मालिका आहे. त्या दोन्हीचं तसं कंपॅरिझन होऊ शकत नाही. पण कारे दुरावा नसतं तर ज्याची त्याची लव्ह स्टोरीमध्ये मी नसतो. फेअर इनफ. सो कारे दुरावा. सिरियल की नाटक? नाटक. सुरुची अडारकर की रश्मी अनपट? सुरुची अडारकर. काम की जंगल सफारी? काम कुठलं आहे त्यावरती अवलंबून आहे. हे थोडं डिप्लोमॅटिक उत्तर नाही, होतं. पण काम इज माय फर्स्ट लव्ह. मजा आली यार, तू मस्त उत्तरं देतोयस. मला वाटतं आपण आपल्या आता शेवटच्या सेगमेंटकडे वळूया, आणि या सेगमेंटचं नाव आहे सिप द ट्रूथ. ओके. मी मी तुला- मगासपासून तेच करतो. हो ना. त्याच्यासाठी वेगळ्या सेगमेंटची गरज. मला वाटतं एपिसोडचं नाव आपण बदलूया का? तर ह्या सेगमेंटमध्ये मी तुला प्रश्न विचारेन, आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर तुला सिप घ्यायचंय, नसेल तर नाही घ्यायचंय. आणि मस्त तू पाहतोयस की मस्त पैकी सोलकडी ठेवलीये, My favorite. तर तिचाही आस्वाद तू घेच. येस. कधी विदाऊट तिकीट प्रवास केलायस का? नाही. कधीच? कधीच. कधीच? बघ आठव, कधीच नाही. बघ जंगल सफारीला वगैरे जातोस तू म्हणून. विदाऊट तिकीट कधीच नाही. ओके. प्रगती पुस्तकावर कधी खोटी सही केली आहेस का, आई बाबांची वगैरे? शेट, केली आहे. इथे मला अपेक्षित होतं की तू नाही देणार रे. हे आई बाबांना कळल्यानंतर काय होईल ते वेगळंच आहे. नाही नाही, हे कळणार आहे मग आता. मग असं कधी झालंय का, आता तू इतकी नाट्यक्षेत्रात तू आहेस, कधी स्वतःच्याच फंबलवर हसू आलंय का तुला? अरे अनेक वेळा. कोणाला सांगू नको हं असं बोलून तेच सिक्रेट कधी कोणाला सांगितलंयस का? नाही. मग तुला आमचा हा दावते गॉसिपचा शो आवडला की नाही? सिप घ्यायचा आहे की नाही? आवडला तर घेऊ शकतोस. आवडला तर घेऊ शकतो. हा, मला नाही कळलं. गॉसिप सेक्शन आवडला आम्हाला असेल तर तुला आमचा हा टॉक शोचा संपूर्ण वाईब, हा शोच तुला आवडलाय का? येस. क्या बात आहे. मजा आली यार सुयश. सेम इयर. नाही म्हणजे बऱ्याचदा असं होतं की
पडद्यावर आपण काही नटांना पाहतो आणि आपण इमॅजिन करतो की हा असा असेल, हा तसा असेल. पण आज तुझ्याशी गप्पा मारताना तू काय डेप्थला जाऊन विचार करतोयस, गोष्टींची कशी फोड करतोस, वरवरचा विचार न करता विचारपूर्वक विचार करणं हे तू कसं डेव्हलप केलंस, इतक्या वर्षात तू कसं स्वतःला ग्रो केलंस आणि माणूस म्हणून पण कसा प्रगल्भ झालास. मला वाटतं हा संपूर्ण जर्नी म्हणजे ही जर्नी, हा प्रवास खूपच एनरिचिंग आहे आणि तो आम्हाला ऐकतानाही तितकीच मजा आली आणि सेगमेंट सगळे कमाल झाले, गंमत वाटली, खूप छान वाटलं. आणि जे जे तू अनुभव म्हणून सांगितले, ज्या ज्या माणसांना तू आज जोडलेला आहेस आणि ते सगळं ऐकून पण खूप छान ग्रेटफुल वाटतंय आणि तुझ्याकडून ऐकताना ते ग्रेटफुल वाटतंय. तो खूप मजा आली. आणि आपण अर्थात इथे द बिग फिशला आलो आहोत आणि आम्हा सगळ्यांना माहिती आहे की तुला नॉनव्हेज किती आवडतं, त्यासाठी तू तुटून पडतोस. मला हे कळत नाही, हे कळलंय कुठून नक्की की खूप आवडतं नॉनव्हेज वगैरे हो, आमची रिसर्च टीम फार स्ट्रॉंग आहे बरं का, सोर्सेस सोर्सेस. पण मजा आली, गंमत वाटली. पुन्हा आमच्या ह्या दावते गॉसिपच्या नवीन सीझनमध्ये तू यावंस अशी अपेक्षा करते. आणि माझे जे सगळे प्रेक्षक आहेत त्यांना मी सांगेन, झेन एंटरटेनमेंट्स प्रस्तुत दावते गॉसिपचा हा एपिसोड तुम्ही नक्की आवर्जून पहा. कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समधून कळवा आणि झेन एंटरटेनमेंटला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. क्या बात आहे, तुटून पडायचं का? येस. नमस्कार. दावते गॉसिपचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका. आणि झेन एंटरटेनमेंट या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा